नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीबद्दल. स्थिर, संयमी आणि मेहनती लोकांची ही रास असते. आता एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर ही राशी उभी आहे. 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्री हा दिवस वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येणार आहे. बराच काळ तुम्ही शांतपणे संघर्ष केला, मेहनत घेतली, पण त्याचे फळ तुम्हाला उशिरा मिळत होते. मात्र आता महादेवाच्या कृपेने नशीब तुमच्या बाजूने फिरू लागणार आहे. गेल्या काही महिन्यात तुम्हाला वाटत असेल सगळं काही आहे पण मनासारखं होत नाहीये, काहीतरी अडकतंय, तर यासाठी कामं शेवटच्या क्षणी थांबत होते, पैशाचा उशीर होत होता, योग्य संधी मिळत नव्हत्या, मानसिक थकवा तुम्हाला जाणवत होता. पण महाशिवरात्रीनंतर हा अडथळ्यांचा काळ हळूहळू आता संपणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता त्या अचानक आता मार्गी लागतील. वृषभ रास ही नैसर्गिकरित्या पैशाचे व्यवस्थापन चांगली करणारी रास आहे आणि आता त्याचा फायदा दिसणार आहे. उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. अचानक आर्थिक लाभ त्यांना मिळणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. नवीन इन्कम सोर्स सुरू होण्याची शक्यता आहे. काही लोकांना प्रॉपर्टी, जमीन किंवा वाहनासंबंधी शुभ बातमी मिळू शकते. महत्त्वाची सूचना, पैसा आला म्हणून लगेच खर्च करू नका. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट यावर लक्ष द्या, कारण हा काळ भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याचा आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरू शकतो. प्रमोशनची शक्यता आहे, पगार वाढ होऊ शकते, नवीन जॉबची ऑफर येऊ शकते, तुमच्या कामांची प्रशंसा होऊ शकते. व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहक येतील, मोठे ऑर्डर्स मिळतील, प्रॉफिट वाढण्याचे योग सुद्धा आहेत. फक्त लक्षात ठेवा, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. नवीन संधी स्वीकारायला अजिबात घाबरू नका. वृषभ राशीचे लोक नात्यांना खूप महत्त्व देतात आणि आता त्या नात्यांमध्ये गोडवा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण येईल. जोडीदाराकडून पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. प्रेम संबंध पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतात. जुने वाद मिटतील. एक छोटासा सल्ला, भावना मनात साठवू नका, व्यक्त करा. महाशिवरात्रीनंतर तुम्हाला एक वेगळी स्थिरता जाणवणार आहे. या गोष्टींनी तुम्हाला आतून अस्वस्थ केले होते, त्याचा प्रभाव आता कमी होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी हा सोपा उपाय तुम्ही नक्की करा. शिवलिंगावर पाणी, दूध आणि थोडे मध अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे. अडथळे दूर होणार आहेत. चांगला काळ सुरू होत असताना काही गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे. हट्टीपणा टाळावा, बदलांना विरोध करू नका, आळस करू नका, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, संधी दार ठोठावते पण दार उघडणे आपल्याच हातात असते. हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. धन्यवाद.